आरक्षणाच्या मागण्या मान्य करणारं सरकार आहे आणि नाकारणारं सुद्धा सरकार। मात्र काही ओबीसी नेत्यांच्या विधानांमुळे त्यांच्या टार्गेटवर सरकार आहे की समाज असा प्रश्न पडतोय। पाहूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। अनेक मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे, बाकी सगळे मंत्री मराठा समाजाचे आहेत, त्यामुळे मराठा समाजाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी होते अशी आमची धारणा झालेली आहे। जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे येतोय, त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचे दावे आणि सांगितलेली माहिती चर्चेत आली आहे। शेंडगेंनी आरोप केलाय की मंत्रिमंडळात सगळे मराठे आहेत म्हणून भुजबळांचं कुणी ऐकत नाही, त्यामुळेच सगळे निर्णय एकसुरी होत आहेत असा शेंडगेंनी दावा केलाय। शेंडगेंचा हा दावा तथ्याला धरून आहे का, पाहूया। अजित पवार गटामध्ये 9 मंत्री आहेत, ज्यामध्ये स्वतः अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि अनिल पाटील हे 3 मराठा मंत्री आहेत। धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि आदिती तटकरे हे 3 ओबीसी मंत्री आहेत, तर मुश्रीफ, संजय बनसोडे आणि अतराम हे अल्पसंख्य आणि SC/ST तून येणारे मंत्री आहेत। भाजपमध्ये 10 मंत्री आहेत, ज्यामध्ये विखे पाटील, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण हे 3 मराठा मंत्री आहेत, तर गिरीश महाजन, अतुल सावे हे ओबीसी मंत्री। विजयकुमार गावित, सुरेश खाडे SC/ST प्रवर्गातून, तर देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, मुनगंटीवार हे मंत्री खुल्या प्रवर्गात येतात। म्हणजे सध्या महाराष्ट्रात 29 मंत्री आहेत, 29 पैकी 11 मराठा, 11 SC/ST आणि खुल्या प्रवर्गातून, तर 7 मंत्री हे ओबीसी आहेत। म्हणतात की सरकारने विश्वासघात केला, तर सरकार म्हटलं तर 3 पक्ष आहेत, त्यातलं नेमकं जबाबदार कोण, तुम्हाला कोण विरोधी वाटतंय? तुम्ही नावं का नाही घेत तिघांपैकी कोणाची? सरकार आहे, सरकारमध्ये कोण आलं? मुख्यमंत्री आले, दोन्ही उपमुख्यमंत्री आले, सगळे मंत्रिमंडळ आलं, हे त्याच्यामध्ये ते पण आले ना, मी कुठं नाही म्हणतोय, सगळं अख्खं मंत्रिमंडळ आलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मंत्रिमंडळात ह्यांनी भुजबळांनी विरोध केला ना, पण एकट्याचं तिथं काही जास्त त्यांना हे होत नाही आहे काय, अनेक मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे, बाकी सगळे मंत्री मराठा समाजाचे आहेत, त्यामुळे मराठा समाजाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी होते अशी आमची धारणा झालेली आहे। विशेष म्हणजे भुजबळ सत्तेत आहे, पण तरी सुद्धा मराठा नेते भुजबळांना बाहेर करू इच्छितात, इतर एकही मंत्री कामाचा नाही असा आरोपही शेंडगेंनी केला। कारण आमची बाजू आता तिथं मानणार एकच मंत्री आहे, बाकी मंत्री काही कामाचे नाही आहेत, सगळा गाव मामाचा तिथं आहे अजून, पण एक पण कामाचा नाही आहे ना तिथं। म्हणजे मराठा सभा नेत्यांना हेच पाहिजे, भुजबळांनी मराठा मंत्रिमंडळ बाहेर पडावं, पण आमच्या ओबीसीची इच्छा 3 आहे ना, त्यांनी त्या ठिकाणी राहून त्यांनी संघर्ष केला पाहिजे। शेवटी मंत्रिमंडळात आमची बाजू मानणार कोण? एकमेव मंत्री आहे, तो जर बाहेर पडला तर मग शेवटी काय, सगळं रान मोकळंच होऊन जाईल ना। आणि म्हणून भुजबळ साहेबांना आम्ही विनंती केली की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत राजीनामा देऊन बाहेर पडायचं नाही, आपण कुठल्याही परिस्थितीत आत राहूनच संघर्ष करायचा, बाहेरच्या रस्त्यावरचा संघर्ष आम्ही करू, आतला संघर्ष तुम्ही सरकारला तुम्ही करा, ही आमची भूमिका आमची ठरलेली आहे। शेंडगे आधी म्हणत होते की जर मुंबईमध्ये जरांगेंचा मोर्चा आला तर सरकारनं आम्हालाही मोर्चाला परवानगी द्यावी, मात्र जर आरक्षण देण्याचे आणि नाकारण्याचे अधिकार सरकारला असताना तुम्ही सरकार विरोधात आंदोलन का करत नाही असा प्रश्न केल्यावर आमचं आंदोलन हे सरकार विरोधातच असल्याचं शेंडगेंनी म्हटलंय। जर मराठा समाजाला मुंबईमध्ये आंदोलन करायची परवानगी जर मिळत असेल तर ओबीसीला सुद्धा आंदोलन जे आहे या ठिकाणी मिळालं पाहिजे। मुंबईमध्ये सुद्धा 50-1 लाख या ठिकाणी ओबीसी बांधव आहेत, त्यामुळं आमचंही आंदोलन जे आहे तितकंच तीव्र आणि प्रखर असेल। ही लढाई आपल्याला सुरू झालेली आहे, आता 24 तारखेची डेडलाईन दिलेली आहे, घरात बसून चालणार नाही। कदाचित 24 तारखेनंतर आपल्याला हा तुमचा भिवंडीचा हायवे जो आहे हा हायवे सुद्धा आपल्याला रोकावा लागेल। उद्या मुंबई बंद पाडायची ताकद जी आहे ती आमच्यामध्येच फक्त आहे, दुसरं कोणी करू शकत नाही। शिंदे साहेबांनी आश्वासित केलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षण देणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते सांगितलं की आमचा DNAच आमचा ओबीसी आहे, आम्हाला घडलंय आम्हाला ओबीसी नाही, त्यांची वोट बँक ओबीसी आहे, म्हणून कुठल्याही ओबीसीमध्ये वाटते सहन करणार नाही अशी भूमिका दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस सभागृहात घेतली आहे, उघडपणे घेतलेली आहे। आता 54 लाख नोंदी ज्या आहेत त्या 54 लाख नोंदी सरकारनं मान्य केल्या, म्हणून हे सरकारने ज्यावेळी हा आदेश काढला त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आम्ही सुद्धा 26 तारखेला जे आहे ते आम्ही आंदोलन करणार। एकीकडे शेंडगे म्हणतायत की आमच्या सभांमधून राजकीय नव्हे तर ओबीसी समाजाच्या हिताचा अजेंडा, मात्र त्याच वेळी ते राजकीय विधानही करतात। या पुढचा माड्याचा खासदार हा ओबीसीचा जाणार झालो तर खासदार किंवा आमदारच होणार तर होणारच नाही। भुजबळ साहेब, आम्ही तर काढून बसलोय छोटं छोटं आमचं, पण तुमच्या बरोबर युती करायला तयार आहे मी।
तुम्ही जी जागा म्हणताय ती जागा सोडायला तयार आहे. तिनं घोंगडं घेऊ द्या की र आणि मला बी लोकसभेत जाऊ द्या की र. एक भुजबळ तुम्ही पाडाल, 160 मराठे आपण पाडणार का नाही? हे पहा, बच्चू कडू यांना सुद्धा ओबीसीने मतदान केलेलं आहे आणि आज जे काय बच्चू कडू जे काय मराठा आरक्षणासाठी म्हणजे मराठा समाजाला ओबीसीनं कसं आरक्षण मिळेल यासाठी त्यांची धडपड जी आहे ती अख्ख्या सगळ्या ओबीसी समाजानं पाहिले, महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. त्यामुळे ह्या ओबीसी समाजाच्या अन्नात माती कालवण्याचं काम जे आहे ते त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे. आणि शेवटी त्यांना त्यांचा राजकीय काय अजेंडा असेल सुद्धा तो करण्यासाठी ते करत असतील. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांची ओबीसी मंचावर झालेली एंट्री, त्यांनी मांडलेल्या 2 भूमिका आणि आंबेडकर गेल्या 3 ओबीसी मेळाव्यांना हजर राहिल्यानंतर त्या तिन्ही सभांना भुजबळांची गैरहजेरी चर्चेत आली आहे. सोलापूर, नांदेडसह आज धाराशिवमध्ये ओबीसींची सभा होते आहे. या तिन्ही मेळाव्यांना आंबेडकर उपस्थित तर भुजबळ अनुपस्थित होते. फक्त आपण जातीने ओबीसी आहोत, माळी आहोत आणि माळी जात ही ओबीसी मध्ये आहे म्हणून मला बोलण्याचा अधिकार जो आहे ते जातीला मिळत असताना होतात कुठे तुम्ही? ओबीसीचे जे काही नेते आहेत सध्या, कृपा करून माझ्या नादी लागू नये. तो इतिहास जर काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर तुम्ही कमंडल बरोबर होता. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील. हा लढाच ओबीसीचा आम्ही सुरुवात केला होता. ओपडसोट येतात, काही बोलतात, समाजामध्ये भांडणं लावतात. ज्याचा अधिकार आहे त्याला तो मिळाला पाहिजे. ओबीसीचा आरक्षणाचा अधिकार होता तो त्याला मिळाला पाहिजे. आला तू आमच्या ताटामध्ये येऊ नको, तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो. की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे हे आपण असणारं लक्षात घ्या. संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.